तो म्हणजेच दादर्श जांभूळपाडा प्रतिस्पर्धी संघ आहे तो म्हणजेच जयनमान तळपडावर. चला मित्रांनो लगेच क्षेत्रक्षण सजवा. जयनमान तळपडावर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. तर आपण पाहतोय ओमकार हेमंत राणे इथे आलेला आहे. पुन्हा एकदा त्याचे आक्रमक खेळ आपण पाहिलेत. विनंती असेल आयोजकांना की आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन या गुणी खेळाडूला सन्मानित करायचंय. या स्पर्धेसाठी सामन्यासाठी जे चषक आहेत ती देण्यात आलेले आहेत. LIC चे विमा सल्लागार सन्माननीय अभिजित गुरव यांच्या माध्यमातून सन्माननीय जितेंद्र पेठारे यांनी विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या गुणी खेळाडूला इथे सन्मानित करायचंय. पुन्हा एकदा त्याची आक्रमकता आपण अनुभवली आणि आपल्या संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका त्याने निभावलेली आपण पाहतोय. अभिनंदन. वेल डन, वेल प्लेड ओमकार. अभिनंदन तुझं आणि त्या संघाचं आणि पुढील फेरीतील महत्त्वपूर्ण लढतीसाठी तुला आणि त्या संघाला शुभेच्छा. आपण पाहिलं तर गत वर्षी खूप चांगला परफॉर्मन्स त्याचा होता. मात्र यंदाच्या वर्षी आपण पाहिलं तर कभी खुशी कभी गम असा खेळ त्याचा पाहायला मिळाला. मात्र पुन्हा एकदा बॅक इन बिगनेस असंच म्हणावं लागेल. पुन्हा एकदा तो आपल्या लयीत आलाय. चांगली गोष्ट ओमकारसाठी आणि त्याच्या संघासाठी. होऊया पुढच्या सामन्याकडे जिथे पहिल्यांचा खेळ आपल्याला ऐकवतील आमचे साथीचे बोलचक सुयश मुरे. ओव्हर टू सुयश. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी तुमच्या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. मॅचकडे आपण वळतोय. मॅचकडे वळतोय. बघा एखादा खेळाडूचं किंबहुना एखाद्या प्रेक्षकाचं लक काय असू शकतं. रायगड प्रीमियर लीगमध्ये आपण पाहतोय एका प्रेक्षकाला लकी ड्रॉमध्ये 100 रुपयाच्या कुपनवरती 17 प्रो iPhone 17 प्रो हा मोबाईल मिळाला. त्याचं लक असावं म्हणून त्याला तो तिथे मात्र मिळाला. याही स्पर्धेमध्ये किंबहुना मागच्या स्पर्धेमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये 3 लकी ड्रॉ आपल्याला मिळाले होते. 3 लकी ड्रॉमध्ये 1 वाजताची चिठ्ठी काढली तिथे TV होती. दुसऱ्या चिठ्ठीमध्ये फ्रीज होता. तिसऱ्या चिठ्ठीमध्ये वॉशिंग मशीन होती आणि ती सुद्धा एकाच गावामध्ये गेली होती. मॅचकडे वळतो आहे जिथे पुन्हा एकदा दुसऱ्या फेरीचा शेवटचा सामना मैदानावरती रंगतोय. समोर बॉल मारलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. ऋतिक चेंडू अडवतोय. जोपर्यंत इथे चेंडू अडवला जाईल तोवरती इथे एकच सिंगल भेटते आहे. दादरेश्वर जांभूळपाडा विपक्ष आपण पाहतोय जयनमान तळेपाडा. या दोन संघांमध्ये चालू असलेली लढत मैदानावरती 3 षटकांची मॅच आहे आणि 3 षटकांच्या मॅचमध्ये जास्तीत जास्त धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा जसा धावसंख्येचा विक्रम मागच्या मॅचमध्ये पाहायला मिळाला तसाच आता विक्रम इथे या मॅचमध्ये सुद्धा बनवण्याचा प्रयत्न दादरेश्वर जांभूळपाडा संघ करेल. यावेळी चिप स्ट्रोक आहे. हवेत फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु त्याला बीट करत असताना बॉल जाईल. 2 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री रोप. सीमारेखा पार. चौकार. खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये घेतला जाईल. याची सुद्धा नोंद घ्या. जयेशच्या बॅटमधून आलेला चांगला फटका 4 धावा देऊन चाललाय. यावेळचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. इथे मात्र आपण पाहतोय योग्य तो बॉल इथे मात्र डिलिव्हर्ड केला. हेच मात्र पंचांच्या माध्यमातून कळवण्यात येते. फलंदाजाला डॉट बॉल आलाय. धावसंख्या
धाव फलकावती आपण पाहतोय 5-3 बॉलचा खेळ संपलाय. 5 धावा धाव फलकावती लागल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी आपण पाहतोय अविनाश यांना आपण पाहतोय. या बॉलचा बॉल स्क्वेअर कट मारलाय. चेंडू हवेत आहे परंतु आता आणखीन एक बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकले. 9 धावा धाव फलकावती लागल्यात. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. या वेळचा बॉल आता हवेत खेळलाय. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक ऋतिक चेंडू खाली आणि त्याच्याकडनं चुकी होईल हे मात्र नाहीये कारण झेल पकडलाय फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. दहा धावा धाव फलकावती लागल्यात. पहिलं षटक संपलंय. एक विकेट माघारी परतल्या. येणारे 2 षटक अजूनही बाकी आहेत. 2 षटकांमध्ये किती धावा बनवल्या जातील, किती पर्यंत पोहोचलं जाईल हा प्रश्नचिन्ह नक्की आहे. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती निकेश यांना मात्र आमंत्रित केलं. निकेश यांच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. ओव्हर नंबर सेकंड आहे. दुसऱ्या षटकामध्ये किती धावा आता बनवल्या जातील. पहिल्या षटकामध्ये 10 आल्यात. मागच्या मॅचमध्ये 18 बॉलमध्ये अगदी आपण जर पाहिलं तर धावसंख्येचा उच्चांक राहिला होता. 65 बनवायच्या होत्या आणि आता या मॅचमध्ये आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 10 आल्यात. 22ने मागच्या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 30 धावा खर्च केल्या होत्या. आता इथे या मॅचमध्ये दुसऱ्या ओव्हरच्या मॅचमध्ये अर्थातच सेकंड राऊंडच्या मॅचमध्ये दुसऱ्या मॅचमध्ये आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 10 आल्यात. नितेश यांच्या खांद्यावरती षटक सोपवलंय. पहिलाच बॉल ऑन साइड मध्ये उडवलाय. फाईन लेग क्षेत्र खाली आहे आणि आता या खाली क्षेत्रामध्ये आलाय हा दर्जेदार चौकार. डीजे आणि धावसंख्या इथून मात्र पुढे सरकली आहे. धावफलकावरती धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 14च्या घरात. 14 धावा धावफलकावरती. यावेळचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड ऑफ स्टंप हाताळलाय. धावसंख्या इथून मात्र 1 ने पुढे सरकेल. 15 वरती पोहोचेल. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. 15 धावा धावफलकावरती. जयेशच्या बॅटमधून माफ करा पंकजच्या बॅटमधून एक चौकार आला. चेतन सुद्धा चांगली बॅटिंग करतोय. आतापर्यंत एक धाव त्याने बनवली आहे. जयेशने 2 चौकार ठोकले होते परंतु तो परतला आणि त्यानंतर इथे धावा पंकज बनवतोय. यावेळचा बॉल ऑन साइड वरती मारण्याचा प्रयत्न आणि आता हा प्रयत्नच राहिलाय. डॉट बॉल पुन्हा एकदा इथे हाताळला जातोय. डॉट बॉलच्या सहाय्याने पुन्हा एकदा सुरुवात केली आहे आणि धावसंख्या पुन्हा एकदा रोखून धरली आहे.
जिथे या षटकातील पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, परंतु त्यानंतर वाईड आणि वाईड नंतर डॉट. या वेळचा बॉल समोर उडवला, फिल्डर आहेत त्यांच्या डोक्यावरतून आता बॉल जाईल सरळ. हवेच्या लाटांवरती स्वार होत असताना षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला. यावेळचा आणखीन एक बॉल इथे आपण पाहतोय. षटकारानंतर डॉट फेकण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केल्या. धावसंख्या या डॉटच्या सहाय्याने आपण जर पाहिले तर 21 वरती थांबली आहे. 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. जयनमान तळेपाडा अ या संघासमोर धावा बनवायच्या असतील तर जास्त धावा बनवाव्या लागतील. आणि ऋतिक आहे, विनय आहे, हे दोन बॅटर महत्वाचे आहेत या संघामध्ये. यावेळचा बॉल ऑन साईडवरती भिरकावला होता. डीप मिड विकेटच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. अगदी बाउंड्री लाईन लगत या चेंडूला अडवलं आणि जोपर्यंत फेकी केली जाईल तद्वरती या बॉलवरती एक सिंगल मिळाले. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरकली आहे. 22-22. यावेळचा बॉल स्क्वेअर कट मारलाय. क्षेत्ररक्षकासाठी लॉंग चेस आहे. जोपर्यंत चेंडूवरती तो पोहोचेल तदवरती इथे अगदी चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते आणि या बॉलवरती 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. 2च्या सहाय्याने 2 षटक इथे मात्र संपतील आणि 2च्या सहाय्याने धावसंख्या 24च्या घरात जाऊन पोहोचेल. 24. 24 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 14 आतापर्यंत आल्यात. उर्वरित 6 बॉलचा खेळ इथे येणं बाकी आहे. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 24 लागल्यात धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅकवरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय विनय आला. विनयच्या खांद्यावरती षटक सोपवलंय. शेवटचं षटक आहे. स्लॉग ओव्हर आहे, आडामारीचं षटक आहे. या षटकामध्ये आता किती धावा बनवल्या जातील कारण 24 तर झाल्यात धावफलकावरती. पहिला बॉल चांगला बॉल पडला इथे. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप फुलर लेनचा हा बॉल इथे मात्र हाताळला जातोय. सिंगल या बॉलवरती भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 25 वरती पोहोचेल. स्ट्राईक एंडवरती चेतन येतोय ज्याने आतापर्यंत 3 धावा बनवल्यात आपल्या बॅटच्या सहाय्याने. एका बॉलवरती सिंगल आली, एका बॉलवरती डबल आले, त्यामुळे 3 धावा त्याने मात्र आतापर्यंत बनवल्यात. उर्वरित 5 बॉल अजून या षटकातील येणं बाकी आहेत. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न इथे मात्र चुकी झाली आहे, परंतु जोपर्यंत आता बॉल इथे या स्टँडवरती फेकला जाईल रनआउट स्वरूपात फलंदाज पंकज यांना मात्र परतावं लागेल. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर रनआउट स्वरूपात फलंदाज बाद. ते येणारे 4 बॉल अजून बाकी आहेत. धावफलकावरती 25 झाल्यात. यावेळचा बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, कॅच पकडली आहे. आणखीन एक बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या माघारी परत. लगातारचा लागलेला हा दुसरा हादरा.
दादरेश्वर जांभूळपाडा संघाला. नवीन बॅटर आपण पाहतो शुभम बॅटिंग साठी येतोय. षटका दिला आतापर्यंत 3 बॉलचा खेळ इथे मात्र संपला. यावेळचा बॉल ऑन साइड वरती पुन्हा एकदा चुकीचा फटका खेळत असताना बॅटरला मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. लगातारचा लागलेला तिसरा हादरा दादरेश्वर जांभूळपाडा संघाला.
धाव इथे मिळेल आणि आव्हान त्या धावने आपण पाहतोय. धावफलकाला सुरुवात झालेली आहे. शुभम आलाय षटक घेऊन. फुल टॉच चेंडूला भिरकवलाय. डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहे मात्र त्याच्यापासून चेंडू दूरवर. पंचांकडून इथे इशारा येतोय थर्ड अंपायर साठी. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते. पंच आपण जरा वेस्ट साईडचा नो बॉल आहे का चेक करायचंय. नक्कीच पंचांचा इशारा येतोय. चेंडू ओव्हर दी वेस्ट साईड. नोचा इशारा. नो +1 एकूण 2 धावा मिळतील. फ्रीची सुवर्ण संधी असेल ती म्हणजे फलंदाज ऋतिकला. पाहूया हा फ्री हिट दमदार असा ठरणार का फलंदाजी कडे संघासाठी. फ्री लायसन्स फ्री परवाना या चेंडूवरती स्ट्रोक करण्याची पूर्ण सूट आहे फलंदाजाला. आणि या चेंडूला दिशा दाखवलंय. चेंडू सीमाच्या दिशेला. चेंडू जाईल 1 बाउन्स ओ द्रुप सीमाच्या बाहेर येतोय. चौकार डीजे. जात आहेत. इथे मी स्ट्रोक चेंडू हवे झेल टिपण्याची संधी. चांगला झेल आणि फलंदाज विनय बॅक टू द पॅव्हलियन. फर्स्ट विकेट गोज डाऊन डीजे. नवीन फलंदाज डावखुऱ्याचा फलंदाज अनिकेत पेडू आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलाय. शुभमला इथे नक्कीच विकेट प्राप्त केलेल्या शुभमने आपल्या षटकातील 5व्या चेंडूवर अंतिम चेंडू घेऊन शुभम यावेळी चेंडूला दिशा दाखवले.
चांगला स्ट्रोक, चेंडू जाईल, वन बाउन्स ओ द्रुप स्वर्णक सीमाच्या बाहेर येतोय, चौकार डीजे. पाहतोय जर्मन थैपड संघाची धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद, 18 धावा, 18 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. आता उर्वरित 2 षटक, 12 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहिलं आवश्यकता आहे ती म्हणजेच 8 धावांची. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज साहिल. डावखुरे आताचा मध्यमगती गोलंदाज आपण पाहतोय. यावेळेस चेंडू नक्कीच तुझ्याशी बाहेर जाणारा, या चेंडूला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. या चेंडू कोणती धाव मिळत नाहीये, चांगला चेंडू टाकला जातोय. या चेंडूवरती धावा जमवता येत नाहीये फलंदाजाला. आपल्या षटकात धावा रोखण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज साहिल. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चेंडूला आपण पाहतोय ड्राईव्ह केलं जातंय का ते चेंडूला फील्ड केलं जातंय, मात्र जोपर्यंत फेक केली जाईल इथे चिकी सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या झालेली आहे 19 धावा. खऱ्या अर्थाने आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचा खेळ किंवा या इनिंगचा खेळ या संपूर्ण सामन्यामध्ये डॉमिनन्स पाहायला मिळालाय जर्मन थैपड अ या संघाचा. गोलंदाजी बहरली, त्यानंतर फलंदाजी देखील पहिल्या षटकात चांगली सुरुवात त्यांनी केलेली आहे. दहा चेंडू अजूनही शिल्लक आहेत या इनिंग मधील, या सामन्यातील. आणि आपण विचार केला 7 धावांची आवश्यकता असताना अनेक कॅचच्या बाद आलेला स्टँड अँड डिले पद्धतीत एक आकर्षक फटका, षटकार डीजे. आपण पाहतोय तब्बल 8 गडी आणि त्याचबरोबर